नमस्कार मंडळी, मी मिलिंद गणपुटकर, अध्यक्ष मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिक लोकाधिकार समिती. आपल्या सर्वांसमोर एक विनम्र आवाहन करण्यासाठी आलो आहे. आपल्या सर्वांना कल्पना असेलच की आपल्या मुंबई बंदर विश्वस्त कर्मचारी पतपेढीची निवडणूक येत्या 11 ऑगस्टला होऊ घातलेली आहे आणि त्या निमित्ताने एक स्वच्छ आणि पारदर्शक कारभार देण्यासाठी मुंबई पोर्ट प्राधिकरण, स्थानिक लोकाधिकार समिती, मुंबई पोर्टर्स डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन आणि SC ST अँड OBC वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त पॅनल आपल्यासमोर घेऊन येत आहोत. या पॅनलची वैशिष्ट्ये अशी आहेत की या पॅनलवरती जे कोणी उमेदवार आहेत ते आम्ही निरखून आणि पारखून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना सांगायला आम्हाला आनंद होतो की पतपेढीवरती जो आर्थिक घडामोडी होतात, आर्थिक कारभार चालतो, त्याच्यासाठी त्या क्षेत्रातले जाणकार असायला हवेत. आणि असे जाणकार म्हणून आम्ही लेखा विभागाचे 4 ऑडिट इन्स्पेक्टर, तसेच 3 कायद्याचे पदवीधर, एक ICW असं उमेदवार आणि सहकार क्षेत्रातले तज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व अशा लोकांना आपल्या समोर घेऊन येत आहोत. आणि ह्या उमेदवारांच्या माध्यमातून पतपेढीचा कारभार स्वच्छ, पारदर्शी, प्रामाणिक हेतूने करण्यासाठी हे पॅनल आपल्या समोर आलंय. या पॅनलच्या माध्यमातून आपणास मी एवढीच ग्वाही देऊ शकतो की हे जे उमेदवार आपल्या समोर आज पतपेढीवर आपण पाठवत आहोत ते भविष्य काळातील संस्थेसमोर असलेली आव्हानं, आज आपल्या सर्वांना कल्पना असेल मुंबई बंदरामध्ये आज कर्मचारी भरती बंद झालेली आहे. त्यामुळे पतसंस्थेवरती असलेले सभासद यांची देखील संख्या कमी झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पतसंस्था उपलब्ध असलेल्या सभासदांमध्ये चालवणं हे पुढच्या काळातील आव्हान असणार आहे. आणि म्हणून हे जे काही आपल्या समोर उमेदवार येत आहेत ते आपल्याला संस्थेचा कारभार चांगल्या रीतीने हाकण्यासाठी आणि चांगले सुरक्षित हात म्हणून आपल्या समोर ते आणतो आहोत. आज काही पॅनल्स इकडे आहेत, उभे राहिल्यात. मला सांगावं असं वाटतं, खेद वाटतो की काही पॅनल हे फक्त केवळ निवडणुका हा उद्देश समोर ठेवून लढत असतात. 5 वर्षातून एकदा होणारी निवडणूक त्याच वेळेला लोकांसमोर येत असतात, आणखीन ते हात जोडून लोकांना मतदान करण्याचं आवाहन करत असतात. परंतु स्थानिक लोकाधिकार समिती ही स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना. वर्षाचे 12 महिने 365 दिवस आम्ही कर्मचाऱ्यांवर, जे कोण आपले कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांवर आणण्यासाठी झगडत असतो. बदली भरतीमध्ये मराठी कर्मचाऱ्यांवरती होणारा अन्याय याच्यासाठी आम्ही प्रशासनाला वेळोवेळी जाब विचारत असतो. आणि कित्येक वेळा कर्मचाऱ्यांवरती होणारा अन्याय, त्यांच्यावर होणारा छळ, या सगळ्या बाबतीमध्ये प्रशासनाला जाब विचारून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच असं 5 वर्षातून एकदा येणाऱ्या लोकांना आपण मतदान करणार की वर्षभर तुमच्या समोर असणारे कामगारांच्या हितासाठी ज्यांचं योगदान आहे अशा पॅनलला आपण मतदान करणार, हे सर्वस्वी आपण सुजाणार, आपण ठरवावं कोणाला आपण मतदान करतोय. आणि पतसंस्थेवरचा जो काही कारभार आहे तो चांगल्या हातामध्ये सोपवणं हे आपल्या सुजाणं, आपल्या सभासदांचं कर्तव्य आहे. आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण येत्या 11 ऑगस्टला होणाऱ्या निवडणुकीमध्ये मुंबई पोर्ट प्राधिकरण, स्थानिक लोकाधिकार समिती, सहकार पॅनल याचे जे 15 उमेदवार आहेत त्या 15 उमेदवारांना बहुमताने निवडून आणून संस्थेवरती पारदर्शी आणि निष्कलंक असा कारभार करण्यासाठी निवडून पाठवावं ही सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.